तुमच्या घरातही असे काही लोक आहेत का ज्यांना दुधी भोपळा अजिबातच आवडत नाही? पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची अशी खास आणि चवदार भाजी दाखवणार आहे की जी दुधी भोपळा न खाणारे लोक सुद्धा आवडीने खातील. ही भाजी बनवायला सोपी, चवीला अप्रतिम आणि रोजच्या जेवणात नक्कीच वेगळेपणा आणणारी आहे. एकदा ही पद्धत करून पहा आणि घरच्यांचा प्रतिसाद मला कमेंट करून नक्की कळवा. सगळ्यात आधी एक दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची संपूर्ण साले काढून टाकायची. दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो पचनासाठी हलका असून शरीर थंड ठेवण्यास मदत करतो आणि दुधी भोपळ्यात भरपूर पाणी आणि फायबर असल्यामुळे पोट देखील स्वच्छ राहते व वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. आता दुधी भोपळा बारीक चिरून घ्यायचा आणि चिरताना त्याच्या बियांचा मधला जो भाग आहे तो मी इथे काढून टाकलेला आहे, कारण तो भाग खूपच गोड लागतो आणि त्यामुळे चवीला समतोल राहावा म्हणून तो भाग मी थोडा थोडा करून चाकूने काढून घेतलाय. दुधी जास्त जून देखील नाहीये, थोडा कोवळा आहे, त्यामुळे जास्त भाग काढायचा नाही. अगदी थोडा थोडा भाग यातला बियांचा काढून टाकायचा. त्यानंतर दुधी भोपळा बारीक चिरून घ्यायचा आणि चिरलेला दुधी स्वच्छ पाण्याने परत एकदा नीट धुवून घ्यायचा. दुधी भोपळा चिरल्यानंतर थोडासा चिकट होतो, त्यामुळे 1 ते 2 वेळा चिरल्यानंतर दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. चिरल्यानंतर हा दुधी स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा मी ते धुवून घेतलेला आहे. चिरलेला दुधी एका चाळणीत घालून धुवायचा आणि त्यातील जास्तीचं पाणी निथळून जाण्यासाठी तो थोडा वेळ तसाच चाळणीत ठेवून द्यायचा. नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि गॅसवर कढई ठेवायची. कढई थोडी गरम झाली की कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये चिरून घेतलेला दुधी भोपळा घालायचा व वरून चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 2-3 चमचे मिक्स डाळ घालायची. मी इथे मिक्स डाळ वापरली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त तुरीची किंवा मूग डाळ देखील वापरू शकता किंवा हरभऱ्याची डाळ देखील थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून ती देखील वापरू शकता. या भाजीत जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. ही भाजी फक्त वाफेवर शिजवली की चवीला अगदी अप्रतिम लागते. डाळ घातल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि भाजी वाफेवर साधारण 15 ते 20 मिनिटे शिजू द्यायची. भाजीत फक्त एक इन्ग्रेडियंट असं वापरायचं आहे की ज्यामुळे या भाजीची चव अगदी दुप्पट होते. त्यामुळे लहान मुले देखील ही भाजी अगदी चवीने खातील. 15 ते 20 मिनिटे भाजी वाफेवर अगदी छान शिजलेली आहे. आता यामध्ये अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आणि आपलं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे यात 1 चमचा दही घालायचं. दह्यामुळे या भाजीत वेगळीच आणि अप्रतिम चव येते. ही घातल्यानंतर भाजी 1-5 मिनिटं शिजवून घ्यायची. या भाजीमध्ये दही घातलं आहे हे अजिबातच ओळखून येत नाही आणि भाजीची चव देखील आणखी खुलून येते. आता आवडीनुसार 1 ते 1.5 चमचा एवढं लाल तिखट घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून भाजी थोडा वेळ परत शिजू द्यायची. आता आपली चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे. यावर आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चपाती सोबत ही भाजी 1 नंबर लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.